नमस्कार बालमित्रांनो, डी पी सर्वज्ञ यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण पाहणार आहोत विराम चिन्हे. विराम म्हणजे विश्रांती अथवा थांबणे. आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो. वाचताना सुद्धा वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे व किती थांबावे हे कळले पाहिजे. ते समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यांना विरामचिन्हे म्हणतात. मराठीत प्रमुख विरामचिन्हे 9 आहेत, पण आपण या ठिकाणी 11 विरामचिन्हे पाहणार आहोत. सर्वात अगोदर महत्त्वाची 9 विरामचिन्हे आपण सुरुवातीला पाहू. त्यातील सर्वात पहिलं चिन्हाचं नाव आहे पूर्णविराम. पूर्णविराम या पद्धतीचा असतो. आता पूर्णविराम केव्हा वापरतात, तर वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी आपण पूर्णविराम वापरतो. ते कसं, तर या ठिकाणी मी एक उदाहरण घेतलं आहे. मी दररोज शाळेत जातो. तर या ठिकाणी बघा, जातो नंतर पूर्णविराम देण्यात आलेला आहे. दुसरे चिन्हाचे नाव आहे अर्धविराम. अर्धविराम या पद्धतीचा असतो. आता अर्धविराम कधी वापरतात, तर 2 छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडतात तेव्हा अर्धविराम वापरतात. जसं गड आला पण सिंह गेला. यामध्ये आता हे 2 छोटी वाक्य आहेत. कोणती, तर गड आला आणि दुसरं पण सिंह गेला. हे उभयान्वयी अव्ययांनी जोडले गेले, तर तेव्हा आपण या ठिकाणी बघा अर्धविराम वापरला आहे. तिसरा आहे अपूर्ण विराम. अपूर्ण विराम या पद्धतीचा असतो. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विराम वापरावा. आता एखाद्या वाक्याच्या शेवटी अजून आपल्याला पुढचा म्हणजे तपशील द्यायचा आहे. जसं या ठिकाणी उदाहरण आहे की पुढील उदाहरण सोडवा. तर या ठिकाणी सोडवा नंतर आपण काय केलं आहे, अपूर्ण विराम दिलेला आहे. किंवा अजून एक उदाहरण घेता येईल की नामांचे प्रकार पुढीलप्रमाणे. आता वाक्याच्या शेवटी आपण काय केलं, तपशील दिलेला आहे की पुढीलप्रमाणे. ते या ठिकाणी अपूर्ण विराम आपण वापरलेला आहे. चौथं चिन्ह आहे स्वल्पविराम. तर स्वल्पविराम या पद्धतीचा असतो. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. किंवा हाक मारून काही सांगताना नावापुढे किंवा संबोधनापुढे सुद्धा स्वल्पविराम वापरतात. उदाहरण, आता या ठिकाणी मी उदाहरण घेतलेलं आहे. गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, गोदावरी या भारतातील नद्या आहेत. आता या ठिकाणी गंगा, यमुना ही सगळी नदींची नावं आहेत आणि ही एकसारखी नावं लागोपाठ येत आहेत. तर त्यामुळे आपण काय केलं आहे, स्वल्पविराम या ठिकाणी वापरलेला आहे. किंवा श्यामल पुस्तक दे. आता या ठिकाणी आपल्याला हाक मारून सांगतोय, श्यामलला आपण नावाने हाक मारतोय, तर तिच्या नावापुढे आपण काय केलं आहे, स्वल्पविराम वापरला आहे. पाचवं आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह या पद्धतीचे असते. आता ते कधी वापरतात, तर वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. उदाहरण, तू कोठे गेला होतास. तर बघा, या वाक्यात होतास नंतर प्रश्नचिन्ह वापरण्यात आलेलं आहे. 6वं आहे उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह या प्रकारचं असतं. ते कधी वापरतात, तर मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात. जसं बापरे, केवढा मोठा हा हत्ती. आता या ठिकाणी आपण हत्तीला पाहून काय झालो की एकदम अवाक झालो आहे. तर ते आपल्याला कशामुळे कळतं की बापरे, म्हणजे आपल्या मनातल्या भावना ह्या आपल्याला त्या उद्गार चिन्हामुळे कळतं की आपण तो हत्ती बघून एकदम आश्चर्य व्यक्त करतोय. 7वं आहे अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह 2 प्रकारचे असतात. एक एकेरी आणि दुसरे दुहेरी. एकेरी अवतरण चिन्ह केव्हा वापरतात,
तर एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. या ठिकाणी एक मी उदाहरण घेतलेलं आहे. गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली. या ठिकाणी आपण चले जाओ यावर काय, ह्या शब्दावर काय दिलं आहे, जोर दिला आहे. तर ते दाखवण्यासाठी, ते सांगताना आपण काय केले, चले जाओला एकेरी अवतरण चिन्ह वापरले. आता दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरतात, तर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. जसं की या ठिकाणी मी उदाहरण घेतलं आहे. शरद म्हणाला, मी सहलीला येईन. आता शरदच्या तोंडाचे शब्द कोणते, शरद काय म्हणतोय की मी सहलीला येईन. तर या ठिकाणी आपण मी सहलीला येईन हे शब्द दाखवताना दुहेरी अवतरण चिन्ह आपण या ठिकाणी वापरलं आहे. 8वं चिन्ह आहे संयोग चिन्ह. संयोग चिन्ह या पद्धतीचं असतं. संयोग चिन्ह दोन ठिकाणी वापरलं जातं. जसं पहिला, दोन शब्द जोडताना वापरतात. उदाहरणार्थ आई वडील. दुसरा त्याचा उपयोग आहे की ओळीतील शेवटचा शब्द जर बसत नसेल तर त्याचे दोन भाग करताना. जर एखादी ओळ लिहितोय आणि ती एका ओळीत मावत नाही आणि मग अर्धी ओळ आपल्याला खाली लिहायची, तर त्यावेळेस आपण काय करतो की त्या ठिकाणी संयोग चिन्ह वापरतो. उदाहरणार्थ महाराष्ट्रात अनेक भाषा बोलल्या जातात. तर हे झालं संयोग चिन्हाचे उदाहरण. आता आपण 9वं चिन्ह पाहणार आहोत, अपसारण चिन्ह. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसारण चिन्ह वापरतात किंवा स्पष्टीकरण द्यायचे असल्यास अपसारण चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ महाराज तुमचा राजवाडा जळून, किंवा ती मुलगी जिने लाल रिबीन बांधली आहे ती पहिली आली. ते यामध्ये आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं असल्यास किंवा बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास आपण अपसारण चिन्ह वापरतो. आता आपण अजून 2 विरामचिन्ह पाहणार आहोत. त्यामध्ये 10वं विरामचिन्ह आहे अवग्रह. अवग्रह चिन्ह हे या पद्धतीचं असतं. एखाद्या वर्णाचा लांब म्हणजे दीर्घ उच्चार करताना अवग्रह हे चिन्ह वापरतात. जसं शी. 11वं आहे काकपद. आता काकपद हे चिन्ह या पद्धतीचं दिसते. हे चिन्ह कधी वापरतात, तर लेखन करताना एखादा राहिलेला शब्द लिहिण्यासाठीची खूण म्हणून आपण हे विरामचिन्ह वापरतो. त्यासाठी मी एक उदाहरण घेतलं आहे, मी खेळतो. आता या ठिकाणी आपलं क्रिकेट लिहायचं राहून गेलं आहे, तर तो शब्द दाखवण्यासाठी त्यामध्ये मी हे काकपदाचं चिन्ह दाखवलं आहे आणि वरती आपण क्रिकेट लिहिलं, म्हणजे मी क्रिकेट खेळतो. तर हा जो राहिलेला शब्द आहे तो लिहिण्यासाठी आपण ह्या चिन्हाचा या ठिकाणी उपयोग केला आहे. आता आपण पाहणार आहोत की स्कॉलरशिप आणि इतर स्पर्धांपरीक्षांमध्ये विरामचिन्हांवर आधारित प्रश्न तुम्हाला कोणत्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात. त्यातील पहिला प्रश्न आहे, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्याल. या ठिकाणी वाक्य आहे, तू कधी येणार आहेस. आता या ठिकाणी आपल्याला पर्यायामध्ये 4 चिन्ह दिलेले आहेत. हे तर जर आपण ह्या वाक्यामध्ये ह्या वाक्यात जर बघितलं तर आपल्याला या वाक्यात प्रश्न विचारला गेला आहे. त्यामुळे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह हवे, म्हणून पर्याय 4 हे आपले या ठिकाणी उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे, ती म्हणाली मी अभ्यास करून घेईन. आता या ठिकाणी आपल्याला त्यांनी 4 पर्याय म्हणून चिन्ह दिलेले आहेत. तर आत्ताच आपण पाहिलं की बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी आपण कोणतं चिन्ह वापरतो, तर दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. तर त्यामुळे या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह द्यायला हवे. कोणत्या शब्दाला, मी अभ्यास करून घेईन. म्हणून पर्याय 4 हे आपले या ठिकाणी उत्तर आहे. तिसरा प्रश्न आहे, हा जरा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे व्यवस्थित बघा. पुढील वाक्यात अधोरेखित ठिकाणी कोणती 2 विरामचिन्हे वापरायला हवीत. या ठिकाणी वाक्य आहे, राम म्हणाला आज मी, रमेश व स्मिता अभ्यास करू. या ठिकाणी त्यांनी
2 ठिकाणी रेषा मारल्या की त्या ठिकाणी आपल्याला कोणती चिन्हे, विरामचिन्हे आपण वापरायला हवीत असा आपल्याला प्रश्न आहे. या ठिकाणी जर पर्यायामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी आपल्याला चिन्ह दिलेली नाही आहेत, तर आपल्याला शब्दांमध्ये त्यांनी लिहिलेले, अक्षरात लिहिलेलं आहे. जसं की अवतरण चिन्ह, स्वल्पविराम, पूर्णविराम, उद्गार चिन्ह असे त्यांनी आपल्याला पर्याय दिलेले आहेत, पण ते अक्षरात आहेत. त्यांनी आपल्याला या ठिकाणी त्यांनी चिन्हांचा वापर केलेला नाही आहे. त्यामुळे तुम्हाला चिन्हांची माहिती असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कोणते चिन्ह कसे दिसते हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता पाहू आपण या वाक्याचं. वरील वाक्य हे एक विधान आहे. त्यात रामचे उद्गार जसेच्या तसे दिल्याने ते उद्गार चिन्हात द्यायला हवेत. तसेच मी व रमेश यांच्यामध्ये काय पाहिजे, स्वल्पविराम द्यायला पाहिजे होता. म्हणून पर्याय 1 व 2 ही आपली या ठिकाणी उत्तरे आहेत. आता आपला चौथा प्रश्न आहे, अपूर्ण विराम हे चिन्ह केव्हा वापरतात. या ठिकाणी आपल्याला त्यांनी 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे तोंडचे उद्गार दाखवण्यासाठी, दुसरा आहे वाक्याच्या पुढे तपशील द्यायचा असल्यास, तिसरा आहे शब्द जोडण्यासाठी, चौथा आहे प्रश्न विचारला असल्यास त्या वाक्याच्या शेवटी. तर आत्ताच आपण माहिती घेतली की अपूर्ण विराम हे वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास वापरतात. म्हणून पर्याय 2 हे या ठिकाणी आपले उत्तर आहे. तर जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला.